कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शन लिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा गोकुळ जहा याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाश जाधव यांच्या आदेशावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गोकुळ जहा याला शोधायला सुरुवात केली होती। ही शोध मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी पोलिसांच्या आधी मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी गोकुळ जहाला शोधून काढले। यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या परप्रांतीय गोकुळ जहा याचा सगळा कच्चा चिट्टा उघड झालाय। गोकुळ जहा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्या नावावर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत। कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून गोकुळ जहा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केलाय। त्यामुळे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी करून त्याला कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे। गोकुळ जहा हा 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता। गोकुळवर याआधी 2 गुन्हे दाखल आहेत। हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे असे 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। एका गुन्ह्यात त्याने हत्याराने मारहाण केली होती, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये सदरील ट्रक चालकाने मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात गोकुळला अटक झाली होती। 4 दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता। या प्रकरणात पोलिसांनी एकूण 4 जणांना ताब्यात घेतलंय। यातील मुख्य आरोपी गोकुळ जहासह त्याचा भाऊ रणजित जहाला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आता न्यायालयात पोलीस त्याच्या विरोधात काय माहिती देतात आणि न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांच्या नजरा लागलेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, कल्याण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।